तर थोड्या दिसा पयलीं आमी आम आदमी पार्टी तर्फे एक प्रेस कॉन्फरन्स घेवन गोंयच्या जनतेक जे चंदीगडाचे मेयर इलेक्शनान कितें जाल्लें ताचे बद्दल सूचित केल्लें आनी लोकांक एक्सप्लेन केल्लें की चंदीगडाचे मेयर इलेक्शन फक्त एक म्युनिसिपालिटीचें इलेक्शन न्ही पूण एक खूब म्हत्वाचें इलेक्शन. आनी आमी लोकांक हेंय सांगिल्लें की इंडिया अलायन्स जे इंडिया गठबंधन नवें जाल्लें ताजी ही एका तरेन पयली परीक्षा आशिल्ली. इट वॉज अ टेस्ट वेदर इंडिया अलायन्स कॅन सक्सीड अगेन्स्ट बीजेपी ऑर नॉट. आनी ही जी परीक्षा बीजेपी पास जातली काय इंडिया अलायन्स पास जातली ही एक टेस्ट कशी आशिल्ली. आनी ह्या परीक्षेन बीजेपीन कशें चिटींग करून ही परीक्षा पास करपाचो प्रयत्न केलो हें आमी गोंयकारां फुडें दवरिल्लें. आमी तेन्ना सांगिल्लें की जी चंदीगडाची इलेक्शन आसा 36 वोटरांचें फक्त इलेक्शन, तातूंचे 20 वोट 100% इंडिया गठबंधनाक पडपाचे आशिल्ले आनी 16 वोट बीजेपीक पडपाचे आशिल्ले. म्हणून अवश्य इंडिया अलायन्स हातूंत जिखपाची आशिल्ली. पूण बीजेपीन कशें डेमोक्रेसीचें मर्डर करून आपलो मेयर इलेक्ट करपाचो प्रयत्न केलो हें आमी लोकां फुडें दवरिल्लें. आनी आमी सांगिल्लें की आमी सुप्रीम कोर्टान वतले आनी आमी सुप्रीम कोर्टान गेलेय बी. आनी आज त्या केसीची ऑर्डर आयली ताचे बद्दल फुडें सांगपाक हांव मागता आमचे स्टेट प्रेसिडेंट एडवोकेट अमित पालेकर. थँक्यू वाल्मिकी बाबान जशें सांगिल्लें आमी लास्ट प्रेस कॉन्फरन्सांत लोकांक सांगिल्लें की कशे तरेन बीजेपी पावरांत रावपा खातीर चिटींग करता, कशे तरेन बीजेपी खंयच्याय एक्सटेंटाक वचूंक शकता. आनी तुमी पळयलां आसतलें की दीस वॉज द फर्स्ट इलेक्शन वीच इंडिया अलायन्स वॉज फेसिंग एज फार एज इंडिया इज कन्सर्न, भारत देश इज कन्सर्न. तेन्ना हे इलेक्शनाचे एक दीस आदले दिसा आमी सांगिल्लें की दीस इज गोइंग टू बी द फर्स्ट विक्ट्री एज फार एज इंडिया अलायन्स इज कन्सर्न. आमी हें पळयलें की इलेक्शन जावच्या पयली डेट जेन्ना फिक्स केल्ली तेन्ना प्रिजायडींग ऑफिसरान सांगलें की आपूण बरो ना आज डेट घेवपाक, आज आपूण इलेक्शन करपाक शकना. आमी तेन्ना कोर्टाक मुखार गेल्ले आनी कोर्टा मुखार सांगलें की इलेक्शन प्रोसेस इज बींग डिस्टर्ब. तेन्ना इलेक्शन डेट फिक्स करची कोर्टान इलेक्शन डेट फिक्स केली आनी कोर्टान सांगलें की हें सगळें रेकॉर्डींग जावपाक जाय. दीस शूड बी द एंटायर प्रोसेस शूड बी रेकॉर्डेड. आनी ही रेकॉर्डींग करता आसतना जेन्ना इलेक्शन प्रोसेस जालो 20 वोट जे इंडिया अलायन्साक पडपाक जाय आशिल्ले ते 20 वोट पडले, 16 वोट बीजेपीक पडले. पूण जो प्रिजायडींग ऑफिसर आशिल्लो अनिल मसे हू वॉज ऑल्सो दी ऑफिस बेरर ऑफ बीजेपी, ताणें 8 वोट इनवॅलीड ठरयले आनी मेयर म्हणून बीजेपीचो एक उमेदवार आसा ताका तांणी डिक्लेअर केलो एज इलेक्टेड. अगेन्स्ट which we went to the High Court. High Court did not grant any stay. 3 विका खातीर मॅटर फुडें व्हेलें. आमी सुप्रीम कोर्टाक अप्रोच जाले आनी आज हिस्टॉरिकल जजमेंट वेर सुप्रीम कोर्ट हेज व्हेरी कॅटेगोरिकली सेड की 8 जे वोट जे इनवॅलीड म्हणून ठरयल्ले ते आज व्हॅलीड ठरयल्या. आनी जो आम आदमी पार्टीचो जो उमेदवार आशिल्लो ताका आज विक्टोरियस उमेदवार म्हणून घोशीत केला ऑनरेबल सुप्रीम कोर्टान. आमी पळयलें की जेन्ना ही चिटींग करून जेन्ना हें इलेक्शन हाजे फावरान दिल्लें, बीजेपीच्या फावरान दिल्लें, तेन्ना बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रायम मिनिस्टर, बीजेपीचो ट्विटर हँडल, बीजेपीचे सगळे लोक हांणी एक जल्लोश मनयलो आनी सांगलें की फर्स्ट विक्ट्री NDA 0 NDA 1 एंड इंडिया 0 म्हणून. म्हणजे ताणें आपली चिटींग सेलेब्रेट केली. ती चिटींग सेलेब्रेट करपाक बीजेपीचे व्हडले जे लिडर आपल्याक म्हणून घेता, इन्क्लुडींग अमित शाह सारखे लोक, आमचो चीफ मिनिस्टर गोंयचो आनी बीजेपीचे गोंयचे अध्यक्ष आनी बीजेपीची कंप्लीट जी लिडरशीप आसा तांणी एक जल्लोश म्हणून ट्वीट केले, प्रेस कॉन्फरन्सीस घेतले आनी सांगले की इंडिया अलायन्सान धूळ चालली म्हणून. पूण आज सुप्रीम कोर्टान जो डेमोक्रेसी फेथ आसा लोकांचो, डेमोक्रेसी जी अपहोल्ड करपाक जाय आशिल्ली ती आज सुप्रीम कोर्टान अपहोल्ड केली आपल्या जजमेंटांतल्यान. म्हाका दिसता हाज्या पेक्षा व्हडली लज बीजेपीक ना. आज बीजेपीक नापास ठरयली कारण तांणी चिटींग करून पेपर बरयल्लो आनी सांगिल्लें की आपूण पास जालो, फर्स्ट क्लास जालो म्हणून तांचे मेडल आज परते काडून घेतला. तेन्ना आज म्हाका पळोवन दिसता की हेच जर लोकांनी सेलेब्रेशन केल्लें, जे चीफ मिनिस्टर, बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष, गोंयचे अध्यक्ष आनी होम मिनिस्टर, प्रायम मिनिस्टर हांणी जेन्ना जल्लोश केल्लो ते आज कितें म्हणटा
की म्हणटा की सुप्रीम कोर्ट रॉंग काय म्हणून काय हाजेर पळया तांच्यो कितें ज्यो प्रतिक्रिया आसा त्यो येतल्यो त्यो पळया. पूण आज जेन्ना आमकां सुप्रीम कोर्टा सारकी जी इंडिपेंडंट जी ऑर्गनायझेशन आसा भारता भितर तांचें इंडिपेंडन्स इम्पॉर्टंट कित्याक तेंय कळून आयलें. कारण ज्या तरेन बीजेपी चिटींग करता, कॅमेराचेर रावन चिटींग करता, तेन्ना बीजेपी ज्या जाग्यार कॅमेरा ना थंय कितली चिटींग करता आसतली ते पळया. ह्या फाट ते म्हणटा इस बार 400 पार म्हणून, आनी हांवें लास्ट टायम म्हणिल्लें इस बार 400 पार फुसगो पार. जेन्ना वेन आय से दीस आय मीन इट. वेन आय से दीस, इफ यू कॅन वीन दीज इलेक्शन्स इंडिपेंडंटली एज बीजेपी, तुम्ही म्हणटा की आम्ही खूप काम केला, आमचे मोदी बाबान खूप काम केला म्हणून आम्ही 400 जिखूंक शकता, जाल्यार तुमकां नितीश कुमाराची गरज कित्याक पडटा, तुमकां पवाराची गरज कित्याक पडटा, तुमकां वेगवेगळे पक्षाचे लोकांच्या जे उमेदवार चोरपाची गरज कित्याक पडटा. आज भारतभर तुम्ही पळयला की दीस रात ते खंयच्या ना खंयच्या पार्टीचे, ते मागीर काँग्रेस आसूं आनी खंयचे आसूं, तांकां चोरून चोरून आपल्या पक्षान घेता, तांकां आपल्या वॉशिंग मशिनान घालता आनी तांकां साफ करता. पण मागीर तांचेर ईडी आसूं मागीर आनी कितें आसूं, आनी जांचेर ना तांकां ईडी लायता आनी तांकां भंय घालता की हें ना जाल्यार तुमकां आमी ईडी लायतले आनी वेगळ्या वेगळ्या गोश्टींतल्यान भितर उडयतले म्हणून. हें करपाचें एकूच कारण तांकां स्वताचेर कॉन्फिडन्स ना. ज्या मनशाक स्वताचेर कॉन्फिडन्स नासता तो भाड्याचे बैल आपल्या टिमीन घेता आनी तेच बीजेपी आज करता. भारतीय जनता पार्टीन ज्या तरेन डेमोक्रेसीचो मर्डर केल्लो, ज्या तरेन डेमोक्रेसीचेर खेळ केल्लो, तो आज सुप्रीम कोर्टान तांकां दाखोवन दिला की डेमोक्रेसी ज्या ज्या वेळार डेमोक्रेसीचेर अटॅक जातलो त्या वेळार सुप्रीम कोर्ट आसून कायदो आमी श्रेष्ठ हे दाखोवन दितले. एज सुप्रीम कोर्ट वी वील इंटरवीन इन द मॅटर and this is what the Honorable Supreme Court has done as far as Chandigarh mayoral elections are concerned. Congratulations not just to Aam Aadmi Party, Congress Party and India Alliance, but congratulations to the entire nation, entire भारतीय लोक जे आसा, आज भारतीय नागरिकांक एक व्हडलो इम्पॉर्टंट दीस आसा, एक हिस्टॉरिकल दीस आसा. कारण आज डेमोक्रेसीन फेथ रिस्टोर केलो सुप्रीम कोर्टान. आज स्वता सुप्रीम कोर्टान आपल्या भितर फेथ रिस्टोर केलो आणि इलेक्ट्रल प्रोसेसाचे जे इंडिपेंडन्स आसा ते दाखोवन दिले की भारतीय जनता पार्टीक आमी अशें खुल्या तरेन चिटींग करपाक दिवचे ना. पण इमॅजीन करा, ज्या जाग्यार कॅमेरा ना, ज्या जाग्यार भारतीय जनता पार्टी पॉवरफुल आसा, त्या जाग्यार कशे तरेन ते चिटींग करून आपले उमेदवार निवडून हाडटा आसतले. दिस इज अ लेसन फॉर पीपल ऑफ दीस कंट्री टू वोट वायजली, टू वोट फियरलेसली, टू वोट इंडिपेंडंटली. आणि ताचोच आज आमी आज जाहीर निशेध करता भारतीय जनता पार्टीचो की ताणें अशे तरेन चिटींग करून फुडलीं इलेक्शनां जिखची न्ही. कापाजत आसा जाल्यार इंडिपेंडंटली ऑनेस्टली इलेक्शनां लढची. दुसऱ्यांचे चोरून उमेदवार व्हरून तांकां आपल्या पार्टीन घेवन साफ करून आपले उमेदवार म्हणून निवडून हाडचे न्ही. स्वताक जर शक्ती आसा जाल्यार 400 स्वताहून निवडून हाडून दाखया, जाल्यारच आमी तुमकां मानतले की तुमी काम केलां, ताजी तुमकां सर्टिफिकेट लोक दिता म्हणून. पूण जी तुमकां दिवपाची लोक ना. आमकां अशें दिसता की सरकार खंय तरी म्हणजे आमचो देश खंय तरी कोर्ट चलयल्या भशेन, कित्याक चडशे जे कोर्टाचे ऑर्डर करतात त्यो पळयत जाल्यार अशें दिसता की सरकाराक चडशे जाप आसा हे कोर्टूच दिल्या. जेन्ना सरकार फेल जाता त्या वेळार कोर्टूच लोकांक पावता. ज्युडिशियरी इज सपोज टू बी इंडिपेंडंट. लॉ इज सगळ्यांत श्रेष्ठ म्हणटा तो कायदो. मोस्ट सुपिरियर इज द लॉ ऑफ द लँड. अँड वेन लॉ ऑफ द लँड जेन्ना तुज्या पांयान सकयल घालता बीजेपी, तेन्ना शेवटचो पर्याय म्हणून आमकां कोर्टा कडेन अप्रोच जावचें पडटा. जितल्यो मॅटरी कोर्टा कडेन सरकारा विरुद्ध वता हें सरकाराचें अपयश आसा. जर सरकार सारको आशिल्लो जाल्यार कोर्टाक इंटरफियर करपाचें पडचें नाशिल्लें. पण ज्या वेळार सरकारान मिस्टेकी केल्या, ज्या वेळार सरकार प्रत्येक न्याय प्रविश्टा जी आसा, न्याय आसा, ताका जर तेन्ना पांय तुडयता, ताका जर जेन्ना ताची वाट लावन उडोवपाक सोदता जाल्यार ताका शेवटचो पर्याय म्हणून कोर्टा कडेन वचचें पडटा. तेच आज आमी केलें. आनी आयज सरकाराकूय कोर्टान दाखोवन दिलें की कायदो जो लॉ ऑफ द लँड इज फार मोर सुपेरियर दॅन युअर चिटींग टॅक्टिक्स दॅट यू हॅव एडॉप्टेड. अँड आय थिंक इट्स विक्ट्री ऑफ ट्रूथ, नथींग मोर दॅन दॅट. आणि एक म्हणटा तो इलेक्ट्रॉल बॉन्डाचेर सुप्रीम कोर्टान क्रॅकडावन केल्ले, ते तुमी कशें पळयता? सी, इलेक्ट्रल बॉन्ड जो आशिल्लो, भारतीय जनता पार्टीन व्हडले वकील काडून इलेक्ट्रल बॉन्ड ओपन जावचे न्ही, ताजे जे डिटेल्स आसा ते ओपन करचे न्ही म्हणून दॅट डिसिजन वॉज सॉट टू बी डिफेंडेड. बट सुप्रीम कोर्टान खंय तरी सांगलें की दीस शूड बी ट्रान्सपरंट प्रोसेस. मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रल बॉन्ड्स जे आसा ते भारतीय जनता पार्टी 100 कोटी वयर म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीक आयल्यात. ते 100 कोटी कोणा कडल्यान आयल्यात ते ताजो जो डिटेल्स आसा त्या स्टेट बँकेक डिक्लेअर करच्यो पडटल्यो. इट वील बिकम एविडंट दॅट हू आर द बिगेस्ट डोनर्स or who are the biggest
anonymous donors of BJP, which will show what is the kind of favors that BJP has been granting to this businessman, and for in exchange for what? By selling the nation, by selling resources of the nation. हे सगळे कळटले, सगळे जगजाहीर जातले. ताजीच सगळ्यांत चड व्हडलो जो भंय आसा तो भारतीय जनता पार्टीक दिसपाक लागला. That judgment is also historical. म्हाका दिसता अधोगती केन्नाची सुरू जाता पळय, जेन्ना पापाचो घडे भरता तेन्ना खंय ना खंय तरी ते तांचे जे घडे आसा तो ओवरफ्लो जावपाक लागता, आनी भारतीय जनता पार्टीचे पापाचे घडे म्हाका दिसता आतां भरल्या. आनी सांगले की 2 दिसां भितर तुमी व्हडलें कितें डिक्लेअर करतले म्हणून. आमची मीटिंग आता चालू आसा. इनफॅक्ट while I am talking to you, there are the meetings for deciding on the number of seat sharing, where the seats are going to be shared is on between Congress also and Aam Aadmi Party and बाकीचे जे घटक पक्ष आसा तांची मीटिंग चालू आसा. We should be able to tell you what is the exact situation in maybe another 2 days time, because आमकां क्लॅरिटी आयल्या उपरांत आयची मीटिंग सोंपल्या उपरांत जे कितें आसा तें आमकां कळटलें. आमी तुमचे कडेन अवश्य येतले आनी तुमकां सांगतले की कशें कितें आमी इलेक्शन फुडें लडटले. बट वन थिंग आय वॉन्ट टू अश्योर पीपल ऑफ गोवा, आनी तुमकांय सांगूंक सोदता की जे नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवाचे जे कॅन्डिडेट आसतले ते इंडिया अलायन्साचे आसतले. आमी तांचे बरोबर रावतले, तांचे खातीर तांकां जिखून हाडपा खातीर प्रयत्न करतले आनी ते जिखून येतले हाजे बद्दल आमकां डावट आसा. साऊथ गोवा आमी इंडिया अलायन्साचो कॅन्डिडेट म्हणून आम आदमी पार्टीचो आमचो बेन्झी वेगस हाका डिक्लेअर केल्लो. वी आर स्टील स्टँडींग बाय दॅट डिसिजन. वी आर वेटिंग फॉर वॉट एवर डिसिजन दॅट द सेंट्रल लिडरशीप टेक्स एज फार एज इंडिया अलायन्स कॅन्डिडेट्स आर कन्सर्न. सो लेट अस बी क्लियर एज फार एज वन्स दॅट मीटिंग इज ओवर, लेट अस बी we'll get more clarity as far as the process is concerned. काय गजाली ज्यो अश्यो आसा की ज्यो बेस्ट इंडिया अलायन्सा खातीर आसा त्यो इंडिया अलायन्स खातीर आमी करतले. लोकांच्या भल्या खातीर आसा त्यो करतले. लोकांचो उमेदवार जो निवडून येवपाक जाय, लोकां खातीर जो काम करतलो तो निवडून आमी उमेदवार हाडपाचो प्रयत्न करतले आनी तसोच उमेदवार आमी तुमकां दितले. चेंज नो चेंज, वेर हू इज गोइंग टू डू वॉट, वी वील टॉक अबाउट इट आफ्टर 2 days. जेन्ना डिसिजन जातले म्हणटा तुमी 2 दिसांनी, तेन्ना कॅन्डिडेट जर डिक्लेअर जातलो काय फक्त सीट शेअरिंग डिक्लेअर? सीट शेअरिंग डिक्लेअर जाल्या उपरांत पार्टींचेर डिपेंड आसतलें की तांणी आपल्याक जाय तो उमेदवार खंय तरी घालचो. म्हणजे जर सपोज आमकां नॉर्थ गोवा आमकां आयलो जाल्यार आमी डिसायड करतले, काँग्रेसाक आयलो जाल्यार काँग्रेस डिसायड करतले. पूण डिसिजन घेता आसतना आमी एकमेकांचे व्यू पॉयंट्स, एकमेकांचे जे डाउट्स आसा, एकमेकांचे जे म्हणजे जो धर्म आमी सांबाळपाक जाय एज फार एज अलायन्स इज कन्सर्न, वी वील टेक केअर ऑफ दॅट अँड वील गिव अ व्हेरी गुड कन्सेन्सस कॅन्डिडेट. जर साऊथ गोवाचे सीट काँग्रेस घेतले तुम्ही तुमचे कॅन्डिडेट अजून कित्याक आमी आतां स्पेक्युलेशन्स करूया, थोडो वेळ रावूं. लेट देयर बी सम सरप्रायझीस फॉर यू, मी अँड एवरीबडी एल्स. सरप्रायझीस आर गुड समटायम्स. तुका आवडना सरप्रायझीस दिल्ल्यो? पण ऑलरेडी साऊथाक त्यांचो काँग्रेसचो कॅन्डिडेट पळय, काय गजाली अश्यो आसा की आमी तुमकां सांगलां तशें वी वील इंडिया अलायन्साचे जे भले जावपाचे, जे बरे लोकां खातीर करपाचे ते करतले आमी. सो लेट अस टॉक अबाउट इट इन 1 or 2 days टायम वेन क्लॅरिटी कम्स अप. ताजे बद्दल तूं कितलो आस, तुका हांव कांयच दिवपाचो ना. तुका सरप्रायझूच दितलो. यू वील बी मोर हॅपियर देन वॉट यू वूड बी एक्सपेक्टिंग. सो लेट्स सी वॉट एवर दॅट कम्स आउट फ्रॉम दीस. थँक्यू.